कोणत्याही प्रकारे राज्याची आर्थिक स्थिती ही आत्ताच्या घडीला डबघाईला आलेली आहे। देशाचा विचार केला तर जास्तीत जास्त मदत उत्तर प्रदेशला मिळते, बिहारला मिळते, परंतु राज्याचा या देशाच्या उत्पन्नाच्या मध्ये सगळ्यात मोठा वाटा असताना सुद्धा राज्याला अतिशय या सगळ्या राज्यापेक्षा कमी प्रमाणात केंद्राने सहाय्य केलेलं आहे। ज्या पद्धतीने उद्योग व्यवसाय मागे आलेले आहेत, कृषीचं पाहिजे तसं समाधानकारक आपण पुढे गेलेलो नाही। राज्याचा जीडीपी सुद्धा 5व्या क्रमांकावर आहे देशाच्या स्तरावर विचार केला तर। आपण या सगळ्या स्थितीमध्ये मंत्र्यांचे जे मागच्या काळातले वक्तव्य, मग लाडकी बहीण योजना असेल, अन्य योजना असेल, कित्येक कॉन्ट्रॅक्टरांचे हजारो कोटी रुपये देणं थांबलेलं आहे। सार्वजनिक बांधकाम विभाग असेल, जलसंधारण असेल, जलसंपदा असेल, कित्येक लोकांना, कित्येक आदिवासी आणि ज्या पद्धतीनं एससी, ओबीसी, एसटी या विभागाच्या योजनेला मोठ्या प्रमाणावर कात्री लावलेली आहे। आपण या सगळ्या स्थितीमध्ये राज्याच्या अर्थसंकल्पाकडून फार आशा बाळगावी असं मला वाटत नाही। 2100 रुपये देणार असं लाडक्या बहिणींना म्हटलं होते, आता मला 5 वर्षाचा तो वचननामा होतो। हे पण हेच तर आहे, म्हणजे 5 वर्षाचा वचननामा आहे म्हणजे शेवटच्या 6 महिन्यात करणं म्हणजे वचननामा पूर्ण करणं। आजच्या 2100 रुपयाचा व्हॅल्यू आणि 5 वर्षानंतरच्या 2100 रुपयाचा व्हॅल्यू काय राहील? चला ठीक आहे, 2100 रुपये 5 वर्षानं 4 वर्षांनी करणार असेल तर आजचा 2100चा व्हॅल्यू आणि 5 वर्षानंतरच्या 2100च्या व्हॅल्यू मध्ये फरक आहे। त्यामुळे निवडणुकीसाठी प्रलोभन, घोषणाबाजी या सरकारने केलेली स्पष्ट दिसते। सत्ताधारी आमदार संजय गायकवाड म्हणत आहेत की या लाडक्या बहीण योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवरती भार आणलेला आहे, अर्थसंकल्पामधून कोणत्याही आमदाराला निधी मिळणार नाही। सत्ताधारी आमदाराला तरी काही ना काही मिळतो, विरोधी पक्षाला तर खडकू सुद्धा सरकार देत नाही। खरं तर राज्याचा विकास करत असताना सगळा राज्याचा विचार केला पाहिजे, परंतु हे मतदारसंघाचा विचार करतात, हे सगळ्यात मोठं चूक आहे। राज्य म्हणून विचार झाला पाहिजे, कोणत्याही भागामध्ये विकासाचा असमतोल असायला नाही पाहिजे, परंतु राज्य सरकार हे सगळं करताना कुठेही त्याचा विचार करत नाही। सत्ताधारी आमदारांच्या कारखान्यांना जवळपास 1100 कोटी रुपयाचा जो निधी आहे तो उपलब्ध करून दिलेला आहे। त्यामध्ये अजित पवार असतील किंवा एकनाथ शिंदे यांची माझ्या माहितीप्रमाणे तर या सगळा निधी एकाच कारखान्याला द्यायचं घाट घातला जात आहे। एकाच कारखान्याला, एकाच मंत्र्याच्या, राज्यातल्या कॅबिनेट मधल्या एकाच मंत्र्याच्या कारखान्याला देण्याचा घाट घातला जातोय। खरं तर साखर कारखान्यांना मदतीची आवश्यकता निश्चित आहे, पण सरकार सुद्धा इथं सत्ताधारी पक्षाचे कोण हे सगळं बघतं। मला असं वाटतं साखर उद्योग या महाराष्ट्राचा एक अर्थव्यवस्थेचा मोठा कणा आहे। मग तो कोणाच्या ताब्यात असेल, खाजगी असेल, सरकारी असेल, विरोधी पक्षाचा आमदार असेल, सत्ताधाऱ्याचा असेल, किंवा कोणत्या पक्षाचा असेल, जिथं आवश्यकता आहे तिथं सरकारच्या मदतीची आवश्यकता आहे, परंतु थक हमीच्या नावाखाली सुद्धा सरकार सत्ताधारी पक्षाच्याच कारखान्याला मदत करतंय आणि आर्थिक मदत करताना सुद्धा सरकार सत्ताधाऱ्यांचाच विचार करतं। थँक्यू।